स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीच्या वतीने सुशिक्षित युवकांचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या दरम्यान पकोडे, चहा विक्रीचा स्टॉल लावून अनोखे आंदोलन करण्यात आले। बेरोजगार पकोडेवाला, मोदी चायवाला नावाने स्टॉल लावून हे आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। शिकवण्याच्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध नितेश कराडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे। चौकीदार जोरे, चौकीदार जोरे, चौकीदार जोरे, चौकीदार जोरे, 50 खोके, 50 खोके, 50 खोके, नोकरी आमच्या हक्काची, नोकरी आमच्या हक्काची, कोणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची, कोणाच्या बापाची, आरती डोक्यावरती पाय, डोक्यावरती पाय, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की। आम्ही मागच्या 6 दिवसापासून महाराष्ट्र शासनाने जो GR काढला का कॉन्ट्रॅक्ट भरतीवरच्या सर्व परीक्षा, ठीक आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षातून जे क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 चे अधिकारी हे स्पर्धा परीक्षा घेऊन भरणार होते, पूर्ण रात्रंदिवस लायब्ररीत अभ्यास करत होते त्यासाठी, आता यानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ह्या स्पर्धा परीक्षा न घेता, ठीक आहे, 9 कंपन्याला टेंडर देणार आहे। 11 महिन्याच्या, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टवर हे पुरं घेणार आहे। याच्यात आरक्षण खतम होईल, शिक्षणाचा कवडीचाही फायदा होणार नाही आणि ज्या 9 कंपन्या आहेत त्याच्यातल्या 2 BJPचा जो प्रसाद लाड उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा त्याच्या आहे आणि काही BJPच्या आमदार खासदाराचे आहे, यायचे कार्यकर्ते पोसायचे आहे, म्हणून यायनं ह्या अशा स्कीम आणल्या। गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे पोरं मेले पाहिजे, याच्यानंतर हे शिकले नाही पाहिजे आणि याच्या उरावर हे सरकार बसलं आहे। यायनं हा जो GR आणला याच्यातून स्पर्धा परीक्षा होणार नाही, याच्यानंतर शिक्षणाचा कवडीचा फायदा राहणार नाही आणि हे पोरं 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राहीन, जेव्हा म्हणलं तेव्हा यायले लात मारून काढून देईन, असं फ्युचर या पोराचं भविष्यात येईल। महाराष्ट्रातल्या नगर परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या 62,000 शाळा दत्तक योजना म्हणून आणली, खाजगी लोकांना दत्तक द्यायचं आणि त्या जागेवर नजर ठेवायची। ज्या जागा शहरात 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागा आहे, अशा 3-3 एकर जागा आहे, त्या 4-5 वर्ष झाले हे शाळा चालवण आणि तिथं हे मॉल उभे करण असं यायचं प्लॅनिंग आहे। म्हणून या दोन्ही GRचा निषेध आम्ही दर्शवतो आणि म्हणून आम्ही इथं आता स्टॉल टाकली आहे या धरणे आंदोलनात। मागच्या 6 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे, तर इथं आम्ही बेरोजगार पोरांना एक सरकारचा निषेध म्हणून, ठीक आहे, मोदी चायवाला आणि सरकार तसंही म्हणे ग्रॅज्युएट झालेल्या पोरांना पकोडी का म्हणून आम्ही, ठीक आहे, पकोडा सेंटर उभं केलं, बेरोजगार पकोडा सेंटर। आणि मराठीत एक शब्द आहे रिकाम टेकडा, खाली पिली पोटतं, तर रिकाम टेकडा चिवडेवाला म्हणून असे 3 स्टॉल आम्ही टाकले आहे आणि याच्यातून शासनाचा आम्ही निषेध दर्शवत आहे। हे आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत GR हा महाराष्ट्र शासन मागं घेणार नाही, नाहीतर 2024ला आम्ही यायची जागा जिच्या तिथं दाखवून देऊ। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।